नमस्कार मित्रमंडळींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे होळी स्पेशल गुजियाची रेसिपी। बिलकुल परफेक्ट गुजिया घरी कशा बनवायच्या, कोणत्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या ते सर्व मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे। तर गुजिया किंवा करंजी बनवण्यासाठी आपल्याला इथे पाहिजे 1 वाटी मैदा। तर मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे। त्यानंतर आपल्याला इथे चिमूटभर मीठ टाकायचं आहे। मिठाने आपली पाती खूप जास्त टेस्टी बनते आणि मीठ हा कोणत्याही गोड पदार्थामध्ये पण टाकला जातो, तर तुम्ही हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे 2 चम्मच तूप। तर तुम्ही कोणते पण तूप घेऊ शकता, तुम्ही वनस्पती पण तूप टाकू शकता इथे। तर 1 वाटी मी मैदा घेतला आहे, त्यामुळे मी इथे 2 चम्मच तूप टाकत आहे। आता आपल्याला याला छान हाताने असं मसलून घ्यायचं आहे, जेणेकरून मैदा, मीठ आणि तूप छानपैकी इथे मिक्स होईल। तर अशाच पद्धतीने आपल्याला याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तूप टाकल्याने आपली पाती मस्तपैकी अशी खुसखुशीत बनते आणि हे 20 ते 25 दिवस ह्या करंज्या तुम्ही ठेवाल तर ह्या लास्ट पर्यंत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा राहतात। तर हे मिश्रण मी अगदी छानपैकी मिसळून घेतलेलं आहे। तर या मिश्रणाला चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशी मुठ्ठी बांधून बघायची आहे। तर ही मुठ्ठी छानपैकी अशी बनत आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण बिलकुल परफेक्ट आहे। तर आपण आता याचा डो लावून घेऊ। तर आपल्याला याचा बिलकुल सख्त असा डो लावायचा आहे। तर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जाऊ आणि याचा छानपैकी असा डो लावायचा आहे। जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे, बिलकुल याच पद्धतीने तुम्हाला इथे करायचं आहे। जर तुम्ही याचा एकदम नरम डो लावाल तर आपली जी पाती आहे खुसखुशीत नाही बनेल आणि ती नरम पडेल। तर आपल्याला हे बिलकुल सख्त असं लावून घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। आपल्याला फक्त या मिश्रणाला एकत्र करायचं आहे, जेणेकरून आपली गुजिया किंवा करंजी बिलकुल खुसखुशीत आणि टेस्टी बनेल। तर तुम्ही या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा, तर तुमच्या पहिल्यांदाच या गुजिया बिलकुल परफेक्ट बनेल। जरी तुम्ही बिगनर्स बी असले तरी तुम्ही पहिल्यांदाच या गुजियाला परफेक्ट बनवू शकाल आणि घरच्याला तुम्ही जेव्हा द्याल तेव्हा त्यांनी बिलकुल सरप्राईज होईल की तुम्ही ह्या पहिल्यांदाच एवढ्या परफेक्ट गुजिया तुम्ही घरी बनवला आहात। तर अशा प्रकारे मी हा डो लावून घेतला आहे। असाच डो आपल्याला लावायचा आहे। तर मी याला इथे आता झाकून ठेवत आहे आणि चला तर आपण करंज्याचं मिश्रण बनवून घेऊया। तर मिश्रण बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी 4 चम्मच तूप टाकत आहे। तुपाला असं छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट टाकत आहे। तर ड्रायफ्रूटला आपल्याला छानपैकी रोस्ट करून घ्यायचं आहे। तर मी इथे बारीक चिरलेली बदाम घेतली आहे, काजू घेतली आहे आणि थोडीशी किशमिश घेतली आहे। याला आपल्याला छानपैकी तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा स्वाद छानपैकी आपल्या करंज्यामध्ये येईल। तर 2 ते 3 मिनिट असंच आपल्याला याला रोस्ट करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट छान भाजल्यानंतर आपण याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच तुपामध्ये मी इथे टाकत आहे 1.5 वाटी सुजी म्हणजेच रवा। तर मी ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीने मी इथे 1.5 वाटी रवा घेत आहे। म्हणजेच तुम्ही जेव्हा मेजरमेंट कराल तेव्हा तुमचे मेजरमेंट बिलकुल परफेक्ट होईल। तर आपल्याला या रव्याला छानपैकी असं मस्त भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून रव्यातलं जे कच्चपण आहे ते छानपैकी निघून जाईल आणि रवा आपला एकदम शिजलेला असा कुरकुरीत बनेल। तर आपल्याला याला 20 ते 30 मिनिट पर्यंत छान मस्तपैकी कमी आचेवर भाजून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही रवा भाजाल तेव्हा तुम्हाला असं कंटिन्यू याला फिरवत राहायचं आहे, नाहीतर तुमचा रवा जो आहे तो जळून जाईल आणि ही करंजी खायला टेस्टी नाही लागेल। तर तुम्हाला असंच 20 ते 25 मिनिट पर्यंत असंच याला फिरवत राहायचं आहे। रवा शिजला आहे की नाही चेक करण्यासाठी याचा रंग गोल्डन ब्राऊन येईल आणि दुसरा म्हणजे याची मस्त अशी सुगंधित वास पण येईल। तर तुम्ही या माझ्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो कराल तर तुमच्या पहिल्याच वेळेस करंज्या या परफेक्ट अशा बनवून तयार होईल। तर अशाच प्रकारे आपल्याला याला 20 ते 25 मिनिट पर्यंत भाजून घ्यायचं आहे। जर तुम्ही याला छानपैकी भाजून नाही घ्याल तर आपल्या या करंज्या कच्च्या अशा वाटेल।
तर तुम्ही रव्याला छानपैकी असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर 30 मिनिट झालेले आहे। तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आपला हा रव्याला रंग आलेला आहे। मस्तपैकी हा असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि हा बिलकुलही जळलेला नाही। बिलकुल असाच आपल्याला हा करायचा आहे। तर आपला छानपैकी असा रवा भाजून झालेला आहे। तर आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं याला आपण पगळून घेऊया, जेणेकरून आपला रवा जो आहे तो थोडासा थंड होईल। तर अशाच प्रकारे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणि रव्याला असं छानपैकी प्लेटमध्ये पगळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रवा थोडासा थंड होईल। त्यानंतर आपण इथे टाकूया जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते त्याला आपण टाकूया। त्याच्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धी वाटी खोबरकीस म्हणजेच नारियलचा बुरादा। त्याच्यानंतर आपण ज्या वाटीने मेजरमेंट केलं होतं त्याच वाटीने मी इथे अर्धा वाटी साखर टाकलेली आहे आणि टेस्टसाठी मी इथे अर्धा चम्मच विलायची पावडर टाकत आहे। आता आपण या सर्व मिश्रणाला छानपैकी असं मिसळून घेऊया। तुम्ही साखरचा बुरादा पण घेऊ शकता, पण जर तुम्ही अशी साखर टाकाल तर छानपैकी अशी टेस्टी ही करंजी बनवून रेडी होते। तर मी तर या पद्धतीने करते, तुम्ही कोणत्या पद्धतीने करता मला नक्कीच कमेंट कराल आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर ते पण मला नक्कीच कळवा। तर आपल्याला या मिश्रणाला छानपैकी असं मिसळून घेऊन घ्यायचं आहे। तर मी या मिश्रणाला छानपैकी असं मिसळून घेतलेलं आहे। तर चला तर आपण करंजासाठी पाती लाटून घेऊया। तर डो आपला छान असा मस्तपैकी नरम झालेला आहे। बिलकुल असाच आपल्याला डो बनवायचा आहे। तर आपण अशा लहान लहान याचे पेढे बनवून घ्यायचे आहे, जसे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व पेढे बनवून घेतलेले आहे। सगळ्यात पहिले आपल्याला एक पेढा घ्यायचा आहे आणि असं बेलनच्या मदतीने छान अशी याची पतली पाती लाटून घ्यायची आहे। असा सक्त असा डो लावल्याने आपल्याला इथे पाती लाटताना कुठल्याही प्रकारचं पीठ लावायची गरज नाही। बिलकुल इझिली आपली पाती लाटून होते। तर अशाच प्रकारे आपल्याला बिलकुल पातळ अशी पाती लाटून घ्यायची आहे। तर बघा मी जशी पाती लाटली आहे तशीच पातळ पाती आपल्याला लाटायची आहे। हे बिलकुल ट्रान्सपरंट आहे, तुम्हाला मी दाखवते। हे बघा किती पातळ आहे, आपल्याला दुसऱ्या साईडचं पण दिसते। अशीच पातळ पाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पात्या लाटून घ्यायच्या आहे। किंवा तुम्ही या पात्या लाटण्यासाठी किंवा करंजा बनवण्यासाठी कुणाची मदत घेऊ शकता। तर करंजा बनवण्यासाठी मी हे 4 प्रकारचे साचे घेतले आहे। आज मी तुम्हाला या 4ही प्रकारच्या करंजा बनवून दाखविणार आहे। जर तुमच्याकडे हे 4 प्रकारचे साचे नसले तरी तुमच्याकडे जो भी साचा अवेलेबल आहे त्या प्रकारचे तुम्ही बनवू शकता। तर अशाच प्रकारे मी काही पात्या लाटून घेतले आहे। तर आपण याला आता पलटवून घेऊया, जेणेकरून आपण जे पहिली पाती लाटली आहे त्याचा पहिले नंबर येईल। तर मी तुम्हाला याच्यातली एक पाती काढून दाखवते, किती ट्रान्सपरंट आहे आणि बिलकुल इझिली निघते आणि हे चिपकतही नाही। जर तुम्ही असा डो लावला तर बिलकुल परफेक्ट अशा पात्या आणि करंजा बनवून रेडी होतात। तर याला आपण असं ठेवून देऊया आणि एक करंजीचा साचा घेऊया, ज्याला थोडंसं आपण पहिले पीठ